देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले। देवळाली प्रवरा नगराध्यक्ष कार्यालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र काढणाऱ्याला मतदारांनी घरी बसविण्याची वेळ आली असल्याचं सांगत महामानवाचा अपमान कदापि सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। प्रवरा माईच्या कुशीत वसलेल्या देवळाली प्रवऱ्यात लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी आलो असल्याचं सांगत सहकाराचा वारसा असलेल्या या शहराचा नगरपालिकेवर भगवा फडकायलाच हवा असं शिंदे म्हणाले। हात दाखवा, बस थांबवा असा नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे। ही निवडणूक भगव्या रंगाची आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, विरोधकांनी ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला। युवकांसाठी युवा प्रशिक्षण योजना सुरू केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। देवळाली प्रवरातील दादागिरी व मक्तेदारी संपवून विकासाला चालना दिली जाईल। रस्ते, स्ट्रीट लाईट, जॉगिंग ट्रॅक, पोलीस स्टेशन, रुग्णालय, बसस्थानक, व्यायामशाळा, क्रीडांगण, बाजारतळ येथे अश्वारूढ पुतळा उभारणे आदी विकास कामे केली जातील असे शिंदे यांनी सांगितले। बचत गटांसाठी अनुदान वाढविले जाईल व नगर विकास खाते आपल्याकडे असल्याने देवळाली प्रवऱ्यास भरीव निधी दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। ही निवडणूक परिवर्तनाची आहे, खुर्चीसाठी नव्हे तर मतदारांच्या विकासासाठी आहे। आम्ही झोपा काढणारे नाही तर झोपा उडवणारे आहोत असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे। या सभेत लतिका गोपाळे, राजेंद्र लोंढे, अभिषेक पोटे, प्रशांत मुसमाडे, बाबासाहेब मुसमाडे यांची भाषणे झाली आहेत। कार्यक्रमात शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पक्ष निरीक्षक जनार्दन गालपगार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। SRB न्यूजसाठी राजेंद्र लोंढे, राहुरी। भवानी बिगुल वाजलेला आहे, विजयाचं बिगुल वाजवलंय ना। मग उद्या मतदान धनुष्यबाण आणि परवा गुलाल उधळायचं आहे, फटाके फोडायचे आहेत। देवळाली प्रवरा नगर परिषदेचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे मुसमाडे बाबासाहेब भाऊसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो। व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, उशीर झाला असला तरी सुद्धा सगळी गच्च गर्दी या ठिकाणी या प्रचार सभेला उपस्थित आहे। खरं म्हणजे प्रवरा माईच्या कुशीत वसलेलं या शहराला भेट द्यायला मी आलोय। माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना भेटायला आलोय। सहकाराचा वारसा सांगणारं हे शहर, या सहकारच्या नगरीमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवा ही विनंती करायला मी आपल्याकडे आलेलो आहे। आणि आपले उमेदवार आहेत बाबासाहेब मुसमाडे, ते अगदी शेतकरी आहेत आणि गोरगरिबांच्या मदतीला धावणारे आहेत। जसं हात दाखवा आणि बस थांबवा तसा आपला बाबासाहेब मुसमाडे यांचं काम आहे आणि म्हणून ते सर्वांचे फेवरेट आहे। गरीब माणूस आहे, सर्वसामान्य आहे, म्हणजे सगळ्यांना मदत करणारा आहे। माझ्यासारखाच आहे, मी पण सगळ्यांना मदत करतो आणि म्हणून विरोधकांची किती आणली वादळं त्यांना पुरून उरणार बाबासाहेब मुसमाडे, आणि अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। काही लोक म्हणतात ही निवडणूक तिरंगी चौरंगी आहे, पण मी म्हणतो एकाच रंगाची आहे, तो रंग म्हणजे भगवा रंग शिवसेनेचा। आणि ही प्रचाराची सभा या ठिकाणी होते। खऱ्या अर्थाने एवढ्या आपल्या सगळ्या उपस्थितीवरून मला तर विश्वास आहे
की उद्याच्या या विजयाची नांदी आहे, ही विजयाची सभा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणी, मी महाराष्ट्रामध्ये बघा त्या पार तिथं नजर पोचत नाही तिथपर्यंत लाडक्या बहिणी आहेत, तिथून सुरुवातीपासून. आणि ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. तुम्ही नशीबवान आहात या लाडक्या बहीण योजनेमुळे. या ठिकाणी जे 2.5 वर्षात तुमच्या या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काम केलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, लेक लाडकी लखपती योजना सुरू केली, एसटीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला, मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं, शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना सुरू केली, पीक विमा योजना सुरू केली. नुकत्याच झालेल्या नुकसान भरपाईमध्ये सगळे नियम अटी शर्ती बाजूला ठेवून मोठं पॅकेज आपण जाहीर केलं. वयोश्री योजना सुरू केली. इकडे युवा प्रशिक्षण योजना आता थोडी अडचणीत आहे पण ती पण सुरू करणार. आणि सगळ्यात माझ्या योजना ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत, सगळ्यात फेवरेट योजना कुठली तर माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती योजना. विरोधकांनी त्यावेळेस देखील खोडा घातला, विरोधकांनी त्याला देखील कोर्टात गेले, बंद पाडा म्हणून म्हणाले खोटा आहे, हे काय होणार नाही. परंतु मुख्यमंत्री म्हणून तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथं बसला होता आणि सगळ्यांचे खोडे आडवे तिडवे करून ही योजना सुरू केली. आणि मी हेही सांगतो की कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि मी आपल्याला सांगतो फक्त लाडकी बहीण योजना ठेवणं मी थांबणार नाही. या आमच्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ही योजना केली आहे. मी मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री आहे, मंत्री होतो, अनेक पदं भूषवली, पण मला सगळ्यात आनंद काय तर या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मला मोठी आहे. आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, महिन्याची काटकसर पाहिली आहे, आणि त्याच्यातूनच या लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला आहे हे मी अधिकाराने या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो. अनेक लाडक्या बहिणी एकत्र आल्यात, छोटा मोठा व्यवसाय सुरू केलाय, त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार दिलाय. स्वतःच्या हाताने स्वतःचे पैसे काढण्याचा हक्क तुम्हाला मिळवून देण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलेला आहे. त्यामुळे मला स्वतःला अभिमान आहे. आणि म्हणून याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही मान सन्मान मिळवून दिला. वडिलांच्या आपल्या नावाच्या समोर वडिलांचं नाव देतो. आता माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत वडिलांच्या बरोबर आईचं नाव देण्याचा देखील निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. आणि म्हणून मला आनंद आहे, मला अभिमान आहे. या ठिकाणी सर्वसामान्य माणूस या ठिकाणी आपला उमेदवार आहे आणि यापूर्वी देखील त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे काम आपल्या समोर आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, आपले दुसरे उमेदवार होते, काय त्यांचं नाव, गणेश भांड नाव असलं तरी सुद्धा ते भांडले नाहीत. त्यांनी इथं भगवा फडकवण्यासाठी इथं असलेली दादागिरी, मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी यांनी आपल्या मुसमाड्यांना पाठिंबा दिला. तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही श्री गणेशा केलेला आहे विजयाचा, आणि एकनाथ शिंदेचा शब्द आहे, तुमचं जे काय त्याग आहे वाया जाऊ देणार नाही, हा शब्द एकनाथ शिंदे देतोय. आणि मग अनेक योजना